हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या आधीच्या टॉपिकमध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स हा पॉईंट आपण चालू केलेला आहे, बरोबर. त्यामध्ये मग आपण बेंडूक, बदक, मासा यांची काही उदाहरणं आपण इथे पाहिली होती. दिसतं इथे जसं की ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधील अनुकूलन हा पॉईंट आपला चालू झालेला आहे. तर आपण माशाचं तिथे उदाहरण पाहिलं. त्याचे जे काही वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत, त्याचे इथे मी इंग्लिश टू मराठी मिनिंग्स पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते नंतर तुम्हाला व्यवस्थित आपल्या शब्दार्थाच्या नोटबुकमध्ये लिहून ते पाठ करायचे आहेत. ओके. नेक्स्ट आपण पाहिले होते की जसं की बदकाची जी काही माहिती या पूर्ण पॅसेजमध्ये आपण पाहिली की तो कशा पद्धतीने राहतो, पोहतो, चालतो, हे सर्व गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर तुम्हाला जे ॲम्फिबियन्स म्हणजे जे काही उभयचर आहेत याबद्दल तुम्हाला लिहायला लावलं होतं मी होमवर्कमध्ये की उभयचर जे आहेत म्हणजे उभयचर म्हणजे काय, जी पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात असे पक्षी किंवा प्राणी. ओके. तर ते त्यांच्यामधील जे अनुकूलन आहे ते कशा पद्धतीने होत असतं त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि हा क्वेश्चन मी तुम्हाला तुमच्या होमवर्कमध्ये जी क्लासवर्कची जी काही वही असणार आहे किंवा होमवर्कची त्यामध्ये तुम्हाला राईट डाऊन करायला सांगितलं होतं, राईट. सो तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. म्हणजे आता फॉरेस्ट म्हणजे जंगल, ग्रासलँड म्हणजे काय, गवता प्रदेश. आता गवता प्रदेश आणि जंगलमधील जे प्राणी राहतात त्यांचं ॲडॅप्टेशन, त्यांच्यामधील जे अनुकूलन आहे ते कशा पद्धतीने होतं ते आज आपण पाहूया. ओके. सो कार्निवरस ॲनिमल्स लाईक द वाइल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लॉयन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. आता इथे कार्निवस हा जो हार्डवर्ड जो आहे त्याचं मिनिंग इथे लिहिलेलं आहे आम्ही मांसाहारी. ओके. म्हणजेच काय, कार्निवस म्हणजे काय, मांसाहारी, जे मांस खातात. आता मांस खाणारे कोण कोण आहेत, जसं की मग वाईल्ड डॉग म्हणजे जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह, हे जे प्राणी असतात हे काय करतात, त्यांचे जे मजबूत जे पाय असतात त्या मजबूत पायांद्वारे ते मजबूत पाय असतात, तर त्या पायांना काय असतात, नखे असतात. मग त्यामुळे त्यांना त्यांचं जे भक्ष्य जे असणार, प्रे म्हणजे काय, भक्ष्य, प्रे म्हणजे काय तर भक्ष्य, त्यांना त्यांचं भक्ष्य पकडायला तिथे सोपं जात असतं. म्हणजे त्यांना ते कॅप्चर करण्यासाठी, पकडण्यासाठी ते सोपं जात असतं. कशाद्वारे, त्यांची स्ट्रॉंग लेग्स आणि त्यांची ज्या नख्या असतात त्या पायांना त्याद्वारे. नेक्स्ट, ते हॅव क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. मग आता त्यांचे जे क्लॉज असतात म्हणजे त्यांचे जे पंजे जे असतात ना, तर पंजांना जे कॅनिन म्हणजे जे काही अंकुचित आहे, कॅनिन मीन्स काय, अंकुचितदार जे नख्या असतात त्यामुळे, आणि त्याचबरोबर त्यांची जी शाप ते खूपच ते कसे असतात, धारदार असतात. म्हणजे त्यांचे जे दात जे असतात ना, त्यांचे पायाचे पंजे जे नखे असणार ते आणि दात हे खूपच धारदार आणि अंकुचितदार असतात. म्हणजे कॅनिन टीथ म्हणजे सुळेदार दात असं आपण तिथे म्हणू शकतो आहे. सुळेदार, अंकुचितदार, भाल्याच्या टोकासारखे इतके ते मजबूत असतात की त्याद्वारे ते कशालाही फाडू शकतात, पकडून लांबपर्यंत नेऊ शकतात. म्हणजे इतकी त्यांची कॅपॅसिटी असते. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. मग आता त्यांची जी दात असतात त्या दातांचा किंवा अंकुचितदार जे सुळे म्हणतो आपण त्यांना, त्यांच्या दातांना, ते त्याचा उपयोग कशासाठी करतात. मग कशासाठी करतात, त्यांच्या भक्ष्याला पकडून ठेवण्यासाठी, त्याला फाडण्यासाठी आणि चावून व्यवस्थित खाण्यासाठी, अशा बऱ्याच पद्धतीने त्या दातांचा त्यांना उपयोग होत असतो. सो नेक्स्ट पॅराग्राफ. इथे तुम्हाला लॉयन दिसतच असेल. लॉयन पाठीचे जे दात जे असतात दिसत आहेत ना, ते जर कशामध्ये घुसले तर डायरेक्ट आरपार ते जाऊ शकतात, इतके ते तीक्ष्ण आणि अंकुचितदार असतात. आणि ते फाडण्यासाठी देखील ते बरेच कामात येत असतात. ओके. हा लॉयन ते दिलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. Tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. म्हणजे आता टायगर जो असतो म्हणजे कोण, वाघ. तर वाघांच्या पायांना काय असतं, पॅडेड पॉज, म्हणजे ते इतके सायलेंटली चालतात. कारण की का, त्यांच्या पायांना काय असतं, एक प्रकारे गादी असते. पॅडेड पॉज म्हणजे काय, ते पायांचे जे तळवे असतात त्यांना गादीसारखे एकदम मऊ त्यांचे जे पाय असतात, त्यामुळे काय होतात, ते खूपच स्टार्क म्हणजे काय, हळू चालणे. कारण की ते त्या पायांच्या तळव्यांना जी गादी असल्या कारणाने ते इतके हळू चालतात, सायलेंटली चालतात की ते त्यांच्या भक्ष्याला म्हणजे त्यांचे ज्या शिकारी जे असणार आहे त्या शिकारीला ते त्यांची भनकसुद्धा लावू देत, म्हणजे त्यांची चाहूलसुद्धा ते लावू देत नाही. आणि त्यांना ते सहज कॅप्चर करतात, सहज ते पकडतात. द आईज ऑफ
प्रेडेटरी कार्निवस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. मग आता हे जे मांसाहारी प्राणी जे असतात त्यांच्या डोळ्याचे स्थान जे डोळ्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. म्हणजे डोळे जे असणार आहेत ते कसे असतात, त्यांची नजर जी असते नेहमी समोर असते, कारण की समोरच्या बाजूला आहेत ना डोळे. आपल्यासारखे आहेत का दोन्ही बाजूला दोन, नाही तर ते त्यांची नजर जी असते नेहमी समोर असते आणि ते आजूबाजूला देखील पाहू शकतात. आणि त्याच पद्धतीने ते देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. त्याच कारणामुळे ते काय त्यांचं जे दूरवरचं जे काही भक्ष्य असणार आहे, म्हणजे खूप त्यांच्यापासून लांब असणारे जे काही भक्ष्य असणार आहे ते एकदम करेक्टली तिथे ते पाहू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची नजर खूप तीक्ष्ण असते. नेक्स्ट पॅसेज. द आईज ऑफ हर्बिवर्स आर बिलो द फोरहेड. आता शाकाहारी, हर्बिवर्स मीन्स काय शाकाहारी, आणि फोरहेड म्हणजे काय कपाळ. इथे लिहिलं काय मिनिंग. हर्बिवर्स मीन्स शाकाहारी आणि फोरहेड म्हणजे कपाळ. आता हे जे शाकाहारी जे प्राणी असतात, म्हणजे जसं की इथं ब्लॅक बग दिलं त्याने. ब्लॅक बग म्हणजे काय तर काळवीट. इथे तुम्ही लिहून घेऊ शकतात का, ब्लॅक मीन्स काळवीट. ओके. आता काळवीट म्हणजे काय, जो हरिण आणि काळवीट, म्हणजे हरिण ही असते मादी आणि काळवीट हा त्यांच्यामध्ये नर असतो. तर मग आता येथे पहा, आता हे जे शाकाहारी जे प्राणी असतात त्यांचं फोरहेड म्हणजे कपाळ जे असणार आहे, कपाळाच्या खाली इथे त्यांचं कपाळ दिसतं आहे, कपाळ इथं वरती, म्हणजे कपाळाच्या खालीच ते डोळे असतात. ते डोळे कसे असतात, दोन्ही बाजूला असतात. आपले कसे समोर असतात त्या पद्धतीने त्यांची ते कपाळाच्या खाली आणि बाजूला असतात डोळे. कसे असतात ते बाजूला सरळ असतात का, पाहता सिंहाचे कसे सरळ ते नाहीत, पण त्यांचे कसे बाजूला असतात, म्हणजे त्यांचं दोन्ही बाजूने लक्ष ठेवतात. त्यांना ह्या बाजूने देखील लक्ष ठेवू शकतात, ह्या बाजूने देखील लक्ष ठेवू शकतात. म्हणजे इतके त्यांचे शार्प जे आहेत ते आईज असतात त्यांचे तिथे. सो नेक्स्ट लाईन. Either side of the head, this gives them wide angle vision which helps to protect them from predators. आता म्हणजे मग त्या डोळ्यांमध्ये त्यांना खूप मोठा परिसर दिसत असतो, म्हणजे दोन्ही बाजू त्यांना दिसत असल्यामुळे त्यांना त्यांच्या शत्रूपासून स्वतःची बचाव करण्याची त्यांना संधी मिळते. तसेच ते स्वतःला तिथे वाचवण्यासाठी त्यांची जी व्हिजन म्हणजे त्यांची जी दृष्टी आहे डोळे, ओके, ती तिथे खूप त्यांची मदत करत असतात. काय तर स्वतःला दुसऱ्याचं भक्ष्य होण्यापासून वाचवण्यासाठी. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. आता त्यांचे जे पाय जे असतात, हूज म्हणजे काय खूर, म्हणजेच काय थोडक्यात पाय. त्यांचे जे पाय जे असतात खूप लांब असतात. पाय इथे दिसत आहेत, त्यांचे जे पाय असतात ते खूप लांब असतात. आणि जे खाली जे दिसत आहेत ना यांना म्हटलं जातं हूज, म्हणजे काय खूर. ओके. ते पाय जे त्यांचे निमुळते असतात, म्हणून ते निमुळते आणि बारीक असल्यामुळे त्यांचं खूर जे आहे ते भरपूर मजबूत असतं आणि त्यांना त्यांचा पळण्यासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो. तेव्हा पुढे पाहणारच आहे. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स, सॉरी ही लाईन राहिली आपली, विच इनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. म्हणजे मग त्या लांब आणि बारीक पायांचा आणि मजबूत खुरांचा उपयोग ते कशासाठी करतात, तर खूप जोरात धावण्यासाठी, वेगाने उड्या मारण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, अशा वेगळ्या कारणासाठी ते त्या खुरांचा आणि पायांचा उपयोग करत असतात. Their long and freely moving ears can receive sounds from long distances and different directions. मग आता असे हे जे प्राणी आहेत त्यांचे जे हलणारे कान असतात, त्यांचं कानाचं ऑब्झर्व करा, ते नेहमी कान असे हलत असतात. म्हणजे हलतात म्हणजे ते काय करतात, दूर अंतरावर काही त्यांना काही चाहूल लागते का, आवाज येतो का, याचं ते वेध घेत असतात. म्हणजे ते त्याचा कानोसा ते घेत असतात तिथे. काय तर कान म्हणजे ते नेहमी हलत असतात का, कधी ऑब्झर्व करा तुम्ही त्यांना. म्हणजे ते काय त्याच्यावर काही त्यांना मच्छर, माशा किंवा काही डास असे एक कीटक त्रास देतात म्हणून ते हलत नाही. ते हलत कशामुळे असतात, ते कानोसा घेत असतात लांबचा. किती हुशार असतात पहा ते. डिअर अँड ब्लॉक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. मग आता हरिण आणि काळवीट यांचा रंग कसा आहे, ते ज्या ठिकाणी राहतात ना त्या परिस्थितीशी, त्या परिसराशी कसा मिळता जुळता असतो. म्हणजे मग तिथे त्यांना लपण्यासाठी, म्हणजे त्या कलरशी ते मॅच होऊन जातात. म्हणजे ते लपण्यासाठी त्यांना चांगलं आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांचा एक तो प्लस पॉईंट तिथे होतो आहे. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर शेविंग टफ प्लांट मटेरियल. आणि त्यांची जी दात जे असतात, काय त्यांची जी दात जे असतात ते वनस्पतींची जे काही खोडं, म्हणजे ते काय खातात, शाकाहारी असल्यामुळे ते शक्यतो वनस्पतींची पानं, वनस्पतींची खोडं ते खात असतात. तर मग त्यांना ते चावून खाण्यासाठी त्यांची दात जे असतात ते खूपच मजबूत असतात.
ओके. तुम्ही त्यांचे दात कधी पहा, खूपच मजबूत असतात. का? कारण की त्यांना आपल्यापेक्षा जास्त चावून खावं लागत असतं. आहे की नाही? चावलं नाही तर मग काय, जे खाल्लं ते पण बाहेर यायचं आहे की नाही. सो आता आपला पुढचा जो पॉईंट आहे, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. आता डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. आता वाळवंटातील जे प्राणी असतात त्यांचं कशा पद्धतीने अनुकूलन होतं, ते कशा पद्धतीने राहतात, जगतात, त्यात आपण पाहूया. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज बाय सेवर स्कॅसिटी ऑफ वॉटर. आता जसं की सेवर म्हणजे काय, तीव्र, आणि स्कॅसिटी म्हणजे काय, कमतरता. तिथे मिनिंग लिहून दिलं आता. स्कॅसिटी म्हणजे काय, कमतरता. सेवर म्हणजे खूपच प्रमाणात, तीव्र असं. आता वाळवंटी प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर तिथे पाण्याची खूप कमतरता असते. म्हणजे तिथे पाणी नावाला फक्त असते एक प्रकारे. ओके. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. मग आता हे जे वाळवंटातील जे प्राणी जे असतात, वाळवंटातील प्राणी थिक म्हणजे काय, जाड. त्यांची त्वचा जी असते ती खूपच जाड असते, आणि त्यांचे पायाचे जे तळवे जे असणार आहेत, काय, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी म्हणजे काय, त्यांची त्वचा जी असते, शरीराची जी त्वचा जी असते ती खूपच जाड असते, आणि ती त्वचा काय, मग शरीरामध्ये पाणी टिकून ठेवण्यासाठी खूप मदत करते. काय, त्यांची जाड त्वचा असल्यामुळे त्यांच्या शरीरातून म्हणजे घाम जो येतो लवकर बाहेर पडणार आहे का, नाही. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड क्युशन सोल्स. मग त्यांचे जे पाय जे असतात ते भरपूर फ्लॅट म्हणजे लांब, आणि त्यांचे जे तळवे जे असतात, त्यांचे पाय जे आहेत ते भरपूर लांब आहेत, दिसत आहेत. आणि त्यांचे जे तळवे जे आहेत, पायाचे जे तळवे आहेत ते कसे असतात, गादीसारखे. जसं आपण बदकाचं पाहिलं होतं, त्यांचे कसं होतं, पडदे होते. तर यांचे कसं आहे, जसं की खाली त्यांची गादीचे इतके ते पाय न ते खूपच तळव्यांना गादी असल्यामुळे त्यांना काय, ते पसरट असतात, आणि ते चालण्यासाठी त्यांना स्मूथली तिथे ते चालू शकतात, कोणत्याही प्रॉब्लेमशिवाय, कोणत्याही अडचणीशिवाय ते एकदम सरळ तिथे चांगल्या पद्धतीने चालू शकतात. ओके. उशीसारखे ते पायांचे तळवे असतात. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. आता नॉस्ट्रिल्स म्हणजे काय, तर नाकपुड्या. नाकपुड्या काय आपल्याला माहीत असेल, हे ते नाकपुड्या असतात पहा त्यांच्या, दिसत आहे. मग आता नाकपुड्या काय करतात, फोल्डेड ऑफ स्किन म्हणजे त्यांच्या नाकावरची जी त्वचा जी असते ती घडीसारखी असते. कशासारखी असते, घडी. ते आपण थोडंसं झूम करूया त्याला. हे जे दिसत आहेत ना, म्हणजे आता घडी, आता घडी म्हणजे आपण एखाद्या सतनची त्याची घडी घातल्यानंतर कशी दिसणार ती, त्या पद्धतीने ते असतात. नेक्स्ट, द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. आयलॅशेस म्हणजे काय, तर त्यांच्या ज्या पापण्या ज्या असतात त्या खूपच लांब आणि जाड असतात. ते पाहूया. हे ज्या डोळ्यांवरील ज्या पापण्या असतात त्या खूपच लांब असतात. डोळे मोठे असल्यामुळे पापण्या देखील लांब असणार आहे, आणि ते कसे असतात, जाड असतात. म्हणजे काय, वाळवंटामध्ये असलेल्या कारणामुळे त्यांच्या डोळ्यांचं मग वाळवंटातील जी धूळ असणार आहे त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डिझर्ट्स लाईव्ह इन डीप बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजे आता रॅट्स म्हणजे काय, उंदीर. स्नेक्स, साप. स्पायडर्स म्हणजे कोळी, त्या बाजूला अर्थ लिहिलेलाच आहे. स्पायडर्स मीन्स कोळी. लिझार्ड्स म्हणजे काय, लिझार्ड्स म्हणजे सरडा, त्याचा अर्थ इथे लिहिलेला आहे पहा. लिझार्ड म्हणजे सरडा. ओके. तर मग आता जसं की वाळवंटाळ प्रदेशामध्ये जे असणार आहेत, उंदीर, साप, कोळी म्हणजे जाळे तयार करतात ते, त्यानंतर लिझार्ड्स म्हणजे सरडे, हे काय आहेत. मग वाळवंटामध्ये काय करतात, तिथे ते खोलवर बिळे करतात. काय करतात, बुरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजे ते दिवसभर काय करतात, जसं की त्यांनी तिथे मोठी मोठी बिळं त्यांनी खणलेले असतात, ओके, खंदकासारखे, आणि ते काय करतात, दिवसभर मस्तपैकी आराम करतात, आणि रात्र ते बाहेर निघतात. असं का बरं, आपण स्वतःचं उदाहरण घ्या. उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, दुपारी आराम करतो मस्तपैकी, आणि रात्री फिरायला निघतो. का, रात्री आपल्याला शांत थंड वातावरण असतं म्हणून. तसं ते देखील करतात. आता हे जे खाली आहे पहा, हे काय, जसं की सेंटिपेड म्हणजे काय, गोमटाला म्हटलं जातं. वाळवंटातील जे प्राणी, इथे स्पायडर दिला पहा, कोळी आहे ना, इथे आपला रॅट इथे त्याने दिलेला आहे. जे डेझर्ट ॲनिमल्स जे असणार आहेत
वाळवंटातले जे प्राणी असणार आहेत त्यांचे जे पाय असतात, पायांना कशी तळवे असतात, गादी असते, इथे त्याने दाखवलं आहे. सो आपलं पेज चेंज होत आहे, पेज नंबर 6. एवढा पॉईंट आपण इथे घेऊया आणि स्टॉप करूया. आता जसं इथे दिलं आहे ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स, म्हणजे आता जे बर्फाळ प्रदेशातील जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये कसं ॲडॅप्टेशन होतं ते पाहूया. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक या, पोलर बिअर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सिबेरियन हस्की डॉग अँड स्नो लेओपार्ड. कम्पेअर दिस इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे आता हिम प्रदेश म्हणजे इथं बर्फाळ जो प्रदेश असणार आहे त्यामध्ये कोणते कोणते प्राणी असतात, जसे की या पोलर बिअर म्हणजे काय, ध्रुवीय अस्वल असं त्याला म्हटलं जातं. नंतर पांढरा कोल्हा, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की डॉग म्हणजे कुत्र्यांचं नाव आहे ते. त्यानंतर स्नो लेपर्ड म्हणजे काय, बिबट्या, हिम बिबट्या म्हणजे बर्फाळ प्रदेशातील बिबट्या. आता आपण सर्व काही इथं नवीन ऐकतो आहे की नाही, जसं की चंद्री कोल्हा आणि त्यांचे कलर जे आहेत ते त्या प्रदेशामुळे त्यांचे कलर देखील तिथं चेंज झालेले असतात. ट्रॉपिकल म्हणजे काय, विषुववृत्तीय जंगल. म्हणजे आता विषुववृत्तीय जंगल असणारे याच्यामुळेच त्यांच्या जातींचे जे चित्र आहेत तुम्ही इंटरनेटवर मिळून त्याबद्दलची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशांमध्येच ते जास्त दिसतात. व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टायपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. हाऊ आर दिस युजफुल टू देम. मग आता हिम प्रदेशात हे जे काही प्राणी राहतात मग या प्राण्यांची तुम्ही तिथं वैशिष्ट्ये पाहू शकता. त्यांचे जे केस असतात ते खूप लांब आणि दाट असतात. तसंच पांढरा आणि चंदेरी रंग हे त्यांचं खूप वैशिष्ट्य तिथे म्हणजे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे का, कारण की बर्फ कसा असतो पांढरा आणि चंदेरी रंग हा तिथे त्यांना प्राप्त होत असतो. आणि त्यांना त्यांचा काय उपयोग होतो हे तुम्ही इंटरनेटवरून अधिक माहिती सर्च करून त्याबद्दलची माहिती देऊ शकता. आपण इथे ऑब्झर्व करूया याक कशी दिसते, पूर्ण जे तिचं जे शरीर आहे पूर्ण केसांनी झाकलेलं आहे, म्हणजे दाट केस असतात. कशासाठी, थंडीपासून बर्फापासून संरक्षण व्हावं म्हणून. आता हा जो आहे याला पोलर बिअर म्हणतात, म्हणजे काय, ध्रुवीय अस्वल. आता हा अस्वल तर असा असतो की तो आपल्या जवळ जरी येऊन बसला तरी आपल्याला समजणार नाही, म्हणजे तो बर्फासारखाच तिथे दिसत असतो. म्हणजे आहेत हिमप्रदेशातील प्राणी. ओके. तर होमवर्कमध्ये तुम्हाला जे काही माहिती सांगितलेली आहे जसं इंटरनेटवरून माहिती घेण्यासाठी सांगितलं आहे, त्यानंतर इथे काही क्वेश्चन्स विचारले असतील तर क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे इंग्लिश टू मराठी तुम्ही लिहू शकताय. आणि शब्दार्थाचं पेज तर मी आता ग्रुपवर टाकणारच आहे, तर ते शब्दार्थ लिहायचे आहेत आणि पाठ देखील करायचे आहेत. ओके, गुड.